अंतिम 3 मध्ये आपल्याला बघायला मिळेल रविवारी संध्याकाळच्या सत्रामध्ये. रोशन, बेस्ट ऑफ लक बोट टीम. यावेळेला पहिला चेंडू. धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या 1. पहिला चेंडू होतोय जबरदस्त अप्रतिम. दोन्ही संघांनी मात्र चांगला खेळ केला आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज झालेत. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. मैत्री चषक सफळेगाव 2024 ही स्पर्धा आपण बघतोय. पुन्हा एकदा गोलंदाज रोशन. या वेळेला आपण बघतोय परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळाली. वाईड बॉलचा इशारा येतोय पंचांचा. शरीरापासून थोडासा दूर होता चेंडू आणि खराब चेंडूचे संकेत. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. एक चेंडूचा खेळ होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर 2 धावा. पुन्हा एकदा रोशन. राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू आहे. हा झेल खूप महत्वाचा आहे आणि इथे मात्र फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. खूप मोठा हादरा बसतोय. हिमांशूच्या रूपाने मात्र फलंदाज बाद. थँक्यू डीजे, थँक्यू. धनेश येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. चांगली कामगिरी सध्याच्या स्थितीला आपण बघतोय. मस्ती बॉयज अप्रतिम कामगिरी करताना पहिलं षटक हाताळतोय मिस्टर रोशन. 2 चेंडूंचा खेळ होतोय. 2 धावा, 1 गडी बाद. अवळीला पुन्हा एकदा मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. वाईड बॉलचा इशारा. अवांतर धावेमध्ये भर होते. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. षटक क्रमांक आपण बघतोय पहिलं सुरू आहे आणि पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ होतोय. 3 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला आपण बघितलं तर 1 धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? इथे मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते. 2 धावा धाव फलकावर आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. षटक क्रमांक आपण बघतोय पहिलं सुरू आहे. काय लाईन लेंथ सुरेख राखली जाते. अप्रतिम क्रिकेट या मैत्री चषक सफाळे गावच्या निमित्ताने आपण हे सामने बघतोय. जबरदस्त अप्रतिम. अवळीला सुरेख फटका. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून जातोय. 1 धाव येते आणि एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 6 धावा. षटक क्रमांक पहिलं 4 चेंडूंचा खेळ होतोय. 6 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. या वेळेला चौकार येतोय आणि 4 धावेनंतर धावसंख्या आपण बघतोय 10 धावा. पहिल्या 5 चेंडूंचा खेळ होतोय आणि 10 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना मिस्टर रोशन. शेवटचा चेंडू असेल. चेंडू क्रमांक 6वा आणि ते मात्र शरीरापासून थोडासा दूर होता चेंडू. चेंडू निघून जातोय. शॉर्ट थर्डमॅनला 1 धाव येते. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 11 धावा.
शैलेश नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं, चेंडू क्रमांक पहिला घेऊन येतोय. यावेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू निघून येतोय. क्षेत्ररक्षण सुरेख आपल्याला बघायला मिळालं आणि एका धावेने धावसंख्या तर धावसंख्या आपण बघितली. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. गोलंदाज पुन्हा एकदा शैलेश. या वेळेला आपण बघतोय चेंडू निघून जातोय उजव्या यष्टीच्या बाहेर. निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांदरम्यान रंगताना आपण बघतोय हा सामना. काटेकी टक्कर. पुन्हा एकदा गोलंदाज शैलेश. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला फुलटॉस चेंडू होता. चौकार तर आला नसता, परंतु इथून मात्र यष्टीरक्षकाकडून चूक होते आणि चौकार येतोय. 4 धावा येतात. धावसंख्या आपण बघितले तर 4ने पुढे सरसावली जाते. 17 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. धावा कुठल्याही प्रकारे येऊ द्या, MSCB साठी मात्र हे शुभ संकेत असतील, कारण धावफलक हलतं ठेवणं खूप गरजेचं आहे. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल मिस्टर शैलेश. चेंडू क्रमांक 5. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. खूपच बाहेर निघालेला फलंदाज, त्यामुळे चेंडूचा आणि बॅटचा कुठल्याही प्रकारे संपर्क नाही. चेंडू निर्धाव निघून जातोय. चौकार आल्यानंतर मात्र डॉट बॉल. चांगली कमबॅक करताना आपल्याला गोलंदाज बघायला मिळतोय मिस्टर शैलेश. शेवटचा चेंडू असेल आतापर्यंत. 2 सिंगल आणि 2 डॉट, 1 चौकार. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. तिसरं षटक हाताळण्यासाठी कोण येतोय. 2 षटकाच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघितली तर 18 धावा. तिसरं षटक गोलंदाज कोण असेल गोलंदाजी मार्कवर, कारण 9च्या सरासरीने हा संघ पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतोय. कशा पद्धतीने मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळेल. तिसरं षटक घेऊन कोण येते गोलंदाज, कारण उर्वरित 12 चेंडूमध्ये जर कमीत कमी 20 ते 25 धावा आल्या तर मात्र सामन्यामध्ये रंगत वाढेल, यात काही शंका नाही. धावसंख्या 18 धावा. रोहित येतोय गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. अठरा धावा धावफलकावर बघायला मिळतात. रोहित. यावेळेला पुन्हा एकदा मात्र त्याच पद्धतीचा खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवून समालोचन कक्षाच्या वरून म्हणजेच लॉंग लेगच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. आणि इथे आपण बघतोय डॉट बॉल येतोय. म्हणजे सिद्धेश आपण बघतोय 1 चौकार जरी त्याच्या बॅटमधून आला असला आणि 4 सिंगल आल्या असल्या तरी 4 बॉल डॉट खेळलेला आहे. म्हणजे 9 चेंडूमध्ये केवळ 8 धावा आल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र सुरेख फटका. इनफिल्डच्या वरून स्वीट साऊंड ऐकायला येतोय. क्षेत्ररक्षण केलंय. चेंडूला फेकेल तोपर्यंत 2 धावा परिपूर्ण केल्या जातात. आणि 2 धावेनंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. चेंडू क्रमांक आपण बघतोय 2 झालेले आहेत. अजूनही 10 चेंडू येणं बाकी आहे आणि 20 धावा धावफलकावर आहेत. म्हणजे 40+ होतील का हे बघायला लागेल. पुन्हा एकदा मात्र निर्धाव चेंडू असू शकला असता, परंतु यष्टीरक्षकाच्या हातामधून चेंडू सुटतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 1 शॉट. पंच दर्शवतात 1 शॉट. आणि धावसंख्या आपण बघितली तर 21. पुन्हा एकदा गोलंदाज मिस्टर रोहित. यावेळेला आपण बघतोय 1 धाव पूर्ण केली जाते.
22 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता नक्कीच, परंतु इथे झेल देऊन फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. MSCB ला बसतोय दुसरा हादरा आणि धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 22 या धावसंख्येवर. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. थँक्यू डीजे, थँक्यू. तर धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या 22 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू आहे षटक क्रमांक 3. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव निघून जातोय. म्हणजे 3 षटकाच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 22 रन्स. कुठेही जाऊ नका, पाहत राहा मैत्री चषक सफाळे 2024. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. थँक्यू डीजे, थँक्यू. दीप्तेश नवीन गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या डावातील आणि स्ट्राईक एंडवर आपल्याला फलंदाज बघायला मिळतोय सिद्धेश. सलामीचा फलंदाज आहे सिद्धेशकडे क्षमता आहे. 6 चेंडूमध्ये 1-2 मोठे फटके येणं गरजेचं आहे सिद्धेशच्या बॅटमधून. पहिला चेंडू फुलटॉस आहे आणि इथे आपण बघितलं तर 1च धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. सिद्धेश पूर्णपणे स्ट्रगल करतोय या सामन्यामध्ये. नवीन बॅटर आपल्याला बघायला मिळतोय मिलिंद, कारण सिद्धेशकडे क्षमता आहे. मागच्या सामन्यामध्ये आपण बघितले लॉंग लेग, डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, इथे फटके चांगले खेळला होता. यावेळेला हाच प्रयत्न कधीपासून करतोय, परंतु नीट फलंदाज मात्र बॅटवर चेंडू घेऊ शकत नाही आणि ह्याचंच कारण आपण बघितलं की 1च धाव मिळते. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 24 धावा. बघा पहिल्या चेंडूवर 1 काढली, त्यानंतर चौकार, त्यानंतर सिंगल, लगातार 3 बॉल डॉट, परत 1 धाव, परत 1 डॉट आणि आता 3 सिंगल. म्हणजे मोठे फटके आलेले नाहीत एक चौकार सोडला तर. शॉर्ट लेनचा चेंडू होता, यावेळेला पूल करायला हवा होता चेंडू, परंतु 1च धाव मिळते. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर 1ने पुढे सरसावते. धावसंख्या 25 धावा धावफलकावर बघायला मिळतात. 3 चेंडूंचा खेळ होतोय. पुलचा फटका पॉवरफुल करायला पाहिजे होता, सक्सेसफुल करायला पाहिजे होता, परंतु इथे मात्र केवळ 1 धाव भेटते. पुन्हा एकदा गोलंदाज. प्रत्येक चेंडू तुम्ही त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतायत, कारण हा वाईड यॉर्कर होता. या चेंडूला तुम्ही एक्स्ट्रा कव्हर बॅकवर्ड पॉइंटला खेळायला हवं होतं. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला आपण बघतोय 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते. दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न सुद्धा होताना दिसत नाही. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 26 धावा. पूर्णपणे मात्र 2 षटकाचा आपण विचार केला तर जबरदस्त धावसंख्या होती. 20 धावा होत्या.
गोलंदाज यावेळेला आपण बघितले तर मात्र चौथं षटक संपलेलं आहे आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघतोय 26 धावा. विजयासाठी 24 चेंडू आणि 27 धावांचं लक्ष समोर आहे. 24 चेंडू 27 धावा. कम ऑन डीजे. बॉलर नेम मिलिंद. मिलिंद पहिले षटक हाताळण्यासाठी येतोय. विजयासाठी आपण बघितले तर 24 चेंडू आणि 27 धावांचं लक्ष समोर आहे. 24 चेंडू 27 धावा. रोशन स्ट्राइक एंडवर आपल्याला बघायला मिळतोय तर नॉन स्ट्राइकला शैलेश. मागच्या सामन्यामध्ये दोघांनी काही जबरदस्त फलंदाजी केली होती. इथे मात्र आपण बघतोय हा झेल खूप महत्वाचा होता. झेलवर प्रयत्न करायला हवे होते. 2 धावा या दरम्यान पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्येचा आपण विचार केला तर 2 धावा विजयाच्या दिशेने पहिल्या चेंडूपासून मात्र पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतोय मस्ती बॉयज. तर दुसऱ्या बाजूने MSEB. पुन्हा एकदा गोलंदाज मिलिंद. चिंजो पेस. यावेळेला पुन्हा एकदा मात्र चेंडू निघून जातोय. 2 धावा येतील का? इट इज अ 2 रन्स. तिसऱ्या धावेचा मात्र कुठल्याही प्रकारे प्रयत्न नाही. शैलेशने माघारी धाडलंय. 2 चेंडूवर 4 धावा आलेल्या आहेत. कुठेतरी पॉझिटिव्ह माइंडने मात्र फलंदाजी करताना कुठलेही मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न दिसत नाही. कारण 24 चेंडू 27 धावा म्हणजे समीकरण सोपं आहे. यावेळेला सुरेख फटका इनटू द गॅप. चेंडू ओव्हर द रोप. सीमारेषा पार. चौकार. 3 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर तब्बल 8 धावा धावफलकावर बघायला मिळतात. सरासरी राखलेले आहे. येणाऱ्या 3 चेंडूंवर ज्या धावा येतील त्या बोनस स्वरूपामध्ये असतील. कशा पद्धतीने मात्र फलंदाजी करतील. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना घेऊन जाण्याची चुकी करणार नाहीत हे 2 बॅटर. म्हणून सामना लवकर संपवण्याच्या तयारीत असतील आणि दिमाखात अंतिम 3 मध्ये प्रवेश करतील.
यावेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. वन बाउन्स 4 धावा येतात. धावसंख्या आपण बघितली तर 12 धावा. 4 चेंडूंचा खेळ होतोय आणि तब्बल 12 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. काही जबरदस्त फटकेबाजी होताना आपण बघतोय. मिस्टर रोशन 2 नंतर 2 परत 4 आणि आता 4. जबरदस्त अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगताना धावसंख्या तब्बल 12 धावा. 4 चेंडूंचा खेळ होतोय आणि 12 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. चार चेंडू 12 धावा. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. 5वा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल मिलिंद. कशा पद्धतीने मात्र मिलिंद गोलंदाजी करतोय हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल. पुन्हा एकदा या वेळेला आपण बघतोय झेल होईल का. प्रयत्न बघा किती सुंदर होते. कौतुक करावं लागेल. टाळ्यांचा कडकडाट होतोय विरुद्ध संघाकडून सुद्धा. काय जबरदस्त मात्र प्रयत्न. अप्रतिम. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मिलिंदला आपण बघतोय. शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकात आपण बघतोय किती धावा येतील त्या. 5 चेंडू आणि 12 धावा झालेल्या आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सीमारेषा पार. चौकार. 16 धावा पहिल्याच षटकाच्या समाप्तीखेर. विजयासाठी 18 चेंडू आणि 11 धावा. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे थँक्यू. विजयासाठी जर आपण बघितलं तर 11 धावांचं लक्ष समोर आहे. बॉलर नेम हिमांशू. गोलंदाजी मार्कवर. अठरा चेंडू आणि 11 धावा. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज हिमांशू सज्ज होतोय. विकेट फॅक्टर मोस्ट इम्पॉर्टंट. आता जर जिंकायचं असेल तर मात्र एकामागून एक गडी बाद करावे लागतील, नाहीतर या षटकामध्ये सामना फिनिश होऊ शकतो. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर हिमांशू. हलक्या हाताने चेंडूला फक्त सन्मान देण्याचं काम केलेलं आहे. इथे 17 चेंडू आणि 11 धावांचं लक्ष समोर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला आपण बघतोय शैलेशच्या बॅट मधून 6 धावा येताना आपण बघतोय. जबरदस्त अप्रतिम फटका आपल्याला बघायला मिळाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 22 रन्स ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावर. विजयासाठी 5 धावांचं लक्ष समोर आहे. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 16 चेंडू आणि विजयासाठी 4 धावा 5 धावा. 16 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे विजयासाठी. मोठा फटका येईल का, स्टायलिश फिनिश होईल का हे बघणं महत्वाचं असेल. पुन्हा एकदा गोलंदाज. फुलटॉस चेंडू आहे. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलेला हा चेंडू आपण बघतोय. 1 धाव येते. धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. 4 धावांची गरज आहे विजयासाठी. रोशन स्ट्राइक एंडवर आपल्याला बघायला मिळतोय. आतापर्यंत केवळ 2 चेंडू फक्त निर्धाव फेकले गेलेत. पहिल्या चेंडूवर 2, दुसऱ्या चेंडूवर 2, तिसऱ्या चेंडूवर 4, चौथ्या चेंडूवर 4, 5वा डॉट, 6वा 4, 7वा डॉट, 8वा 6, 9व्या चेंडूवर 1 आणि आता 10व्या चेंडूवर 1 धाव येते. विजयासाठी अजूनही 3 धावांची गरज आहे. या 2 चेंडूमध्ये 3 धावा केल्या जातील का, एखादा मोठा फटका शैलेशच्या बॅटमधून येईल का हे बघणं महत्त्वाचं असेल. कारण स्टायलिश फिनिशर
म्हणून ओळखला जातोय. अवघड आपण बघतोय इथे एक धाव येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, आणि 2 धावा येताना स्कोर इज लेवल. लेगबाईचा इशारा येतोय पंचांकडून. धावसंख्या आपण बघितली तर लेवल झालेले आहे आणि इथे एका धावेची गरज आहे विजयासाठी. 13 चेंडू आणि 1 धाव. पुन्हा एकदा गोलंदाज हिमांशू. यावेळेला आपण बघतोय 1 धाव येताना धावसंख्या आपण बघितली तर, आणि इथे मात्र विजयी होताना मस्ती बॉयज हा संघ आपल्याला बघायला मिळतोय अंतिम 3 मध्ये. तर हार्ड लक MSEB. आपण आलात या स्पर्धेमध्ये खेळलात त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. तर पहिल्या 3 मध्ये जाण्याचा मान मिळवलेला आहे तो मस्ती बॉयजने. अप्रतिम आपण बघतोय जबरदस्त कामगिरी करताना मस्ती बॉयज आपल्याला बघायला मिळाला. आजच्या दिवसाचा खेळ संपला असं आम्ही जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.